तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे भैरवी आणि त्रिलोत्तमा गप्पा मारत बसलेले असतात. तर तेवढ्याच वेळामध्ये भैरवी त्रिलोत्तमाला म्हणू लागते, काय ग त्रिलोत्तमा, आज रात्री होळीच्या पूजा करणार असतील ना मग? तर त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागते, नाही ग भैरवी, प्रथेप्रमाणेनं आमच्या घरातली मोठी सून म्हणजेच अमृताच होळीची पूजा करते. तर तेवढ्या वेळात भैरवी म्हणू लागते, काय गरज आहे अमृताला पूजा करण्याची? मग तेवढ्याच वेळात त्रिलोत्तमा म्हणू लागते, मग भैरवी नेमकं तुला म्हणायचं तरी काय? मला तर कळलंच नाही, तुझ्या डोक्यात नेमकं सतत काय चालू राहतं काय माहिती. तर तेवढ्याच वेळामध्ये भैरवी म्हणू लागते, अगं अमृताला पूजा करण्याची काय गरज आहे? माझी तारा आहे ना, माझी तारा पूजा करेन. तर आता हे ऐकून त्रिलोत्तमाला धक्का बसतो, की आता त्रिलोत्तमा म्हणू लागते मनातली मनात, की भैरवीनं मला जास्तच ब्लॅकमेल करत चालले. आत्तापर्यंत अमृताच घरातली मोठी सून म्हणून होळीची पूजा करत आले, आणि आता जर मी सगळ्यांसमोर म्हणलं की तारा तू पूजा कर, तर घरच्यांचा विश्वास उडवल्यासारखं माझ्यासोबत होणार नाही का? आता या भैरवीला मला हो म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. दुसरीकडे राजकुमार तारासोबत बोलण्यासाठी जात असतो. राजकुमार ताराची समजूत काढतो, म्हणू लागतो, अगं तारा, भैरवीजी तुझ्यासाठी एवढं काही करतात, मग तू त्यांना आई म्हणून का स्वीकारत नाही? का त्यांना जे हवं तसं करत नाही? तर तारा वैतागूनच म्हणते की खरं तर राजकुमार दादा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या बाईसाठीनं मी काहीच करणार नाही. तिच्यासाठी मी सगळं काही केलं, पण तिनं मला मात्र दुःखच दिलं. त्याच्यामुळे ना आता मला तिचा चेहरा बघायची इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही मला काही जरी सांगितलं ना, तिच्या बाबतीत मी कोणतीच गोष्ट ऐकून घेणार नाही. तर त्यावेळी मात्र सोहमी तिथेच असतो. तर त्यावेळी तारा म्हणू लागते, मनापासून तर एकही गोष्ट मी तिच्यासाठी करणार नाही. तर राजकुमार म्हणू लागतो, अगं तारा, मी कुठे तुला म्हणतोय की हे सगळ्या गोष्टी तू मनापासून कर म्हणून. तर मग तारा म्हणू लागते, नेमकं काय राजकुमार दादा, तुम्हाला काय म्हणायचं? मी फक्त एक नाटक करू का? खोटं खोटं हे सगळं करू का? तर त्यावेळी सोमला तर धक्का बसतो, की आता राजकुमार दादा देखील ताराला सांगता की हे सगळं तू खोटं खोटं कर, की भैरवी ज्या घरातून निघून जातील. यासाठीच आता राजकुमारचा सगळा प्लॅन असतो. दुसरीकडे भैरवी घरामध्ये म्हणलीच होती की आता एक बाईनं आपण घरात कामाला ठेवूया, की जिनं आपलं घर मानून आपले सगळे माणसं म्हणून या घरामध्ये काम करेल. तर भैरवीने आता त्या अनामिकालाच बोलवलेलं असतं. अनामिकेची आता नवीनच एंट्री होती मालिकेमध्ये. तर आता भैरवी म्हणू लागते, अगं अनामिका, आता ना तुझी या घरात येण्याची वेळ झाली आहे. आणि भैरवी त्या अनामिकाला बोलवून घेत असते. तर दुसरीकडे सारंग आणि सावली त्यांच्याच रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. तर सारंग मात्र त्यावेळी चहा पेत पेत सावलीशी बोलत असतं. तर सावली म्हणू लागते, खरं तर सारंग सर, तुम्हाला सांगू का, तुमच्या पुरुषांचं कसं असतं माहिती आहे का, जे काय आपल्या घरावर संकट येणार आहे ना, ते संकट दारावर आल्यावर तुम्हाला समजतं. पण आमच्या बायकांचं तसं नाही ना. आमच्या बायकांना ना जे संकट येणार आहे ना, त्याची चाहूल ना अगोदरपासूनच लागते. आता सारंग म्हणू लागतो, ठीक आहे सावली, तू म्हणते ना तेच खरं आहे, पण आता तू पुढे काय करणार आहे मला सांगते का? तर सावली म्हणू लागते, सारंग सर, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ना आता धाडस करणार आहे. मी प्रत्येकाला जे कोणी काही मला बोलतंय ना, त्याच्या प्रत्येकाला मी उत्तर देणार आहे. कारण की मला ना, मी जर आता धाडस केलं नाही ना, तर सारंग सर माझं काहीच खरं नाही आहे. तर सारंग आश्चर्याने सावलीकडे बघू लागतो. तर मित्रांनो, बघूया या मालिकेत आपल्याला पुढे काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.